घरात तुळशीचे रोप लावणे धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या फायदेशीर मानले जाते. हे रोप घराच्या ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. तुळशीचे रोप घरात सुख समृद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. मात्र अनेकदा तुळशीची पाने सुकून जातात. नियमित पाणी घालूनही रोप टवटवीत दिसत नाही. मग अशा वेळी काही सोप्या ट्रिक्सचा वापर करता येईल. 1. तुळस जमिनीत लावण्याऐवजी कंटेनर किंवा कुंडीत लावावी आणि जमीन पातळीपेक्षा थोडी उंचावर ठेवावी. 2. तुळशीच्या कुंडीतील माती ही कायम भुसभुशीत असावी, जेणेकरून रोपाची मुळे मजबूत राहतील. 3. महिन्यातून एकदा तुळशीच्या कुंडीतील मातीत गांडूळ खत आणि वाळूचे मिश्रण टाकावे. 4. तुळशीला पाणी घालताना त्याच्या प्रमाणावर विशेष लक्ष द्यावे. जास्त पाणी घातल्याने रोपाची मुळे कुजतात, तर कमी पाणी घातल्याने रोप सुकू लागते. 5. कुंडीतील माती जेव्हा कोरडी वाटेल तेव्हाच पाणी टाका. मातीत ओलावा असताना पुन्हा पाणी घालण्याची आवश्यकता नसते. दिवसातून एक वेळ ग्लासभर पाणी देखील तुळशीसाठी पुरेसे असते. 6. तुळशीच्या पानांना पांढरी बुरशी येत असेल तर कडुलिंबाची पावडर पाण्यात मिसळून रोपांवर दिवसातून एकदा फवारणी करा. 7. तुळशीला मंजिरी आल्यास लगेच काढून टाका, अन्यथा रोपवाढीत अडथळा येऊ शकतो. 8. तुळशीच्या मातीत रासायनिक खत घालू नका, यामुळे रोप सुकण्याची शक्यता असते. 9. चहा गाळल्यावर उरणारी चहा पावडर आणि केळीचे साल तुळशीच्या रोपात खत म्हणून टाकता येतील. 10. तुळशीजवळ दिवा लावणे किंवा अगरबत्ती लावणे टाळा, यामुळे देखील रोप सुकू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा.